रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या भक्ती चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. आपल्याला 19 एप्रिल 2026 रविवारी अक्षय तृतीया हा सोन्यासारखा सण साजरा करायचा आहे. वैशाख शुद्ध तृतीयेला अक्षय तृतीया म्हणतात. 3.5 मुहूर्तांपैकी एक संपूर्ण शुभ मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया. श्राद्ध दिवस सुद्धा मानला जातो. पितरांचा सण म्हणून सुद्धा आपण साजरा करतो. बघा, या दिवशी केलेलं दान, हवन, तर्पण, पूजा, पुण्यकर्म आपल्याला अक्षय फळ देत असतं. थोडक्यात काय तर आपल्या पितरांची ऋण फेडण्याचाच हा दिवस असतो. तसेच हा दिवस परशुराम जयंती म्हणून सुद्धा आपण ओळखतो. अक्षय तृतीयाला आखातीज असे सुद्धा म्हटले जाते. एक अत्यंत शुभ दिवस आणि या दिवशी भगवान विष्णू, भगवान श्री गणेश, माता लक्ष्मीची पूजा देखील केली जाते. अक्षय या शब्द अनंत किंवा शाश्वत आहे, जो शब्दांच्या संबंधित असीम भाग्य आणि समृद्धीचं प्रतीक आहे. नवीन व्यवसाय सुरू करणं, नवीन नोकरी सुरू करणं, नवीन निवासी म्हणजे नवीन घरात प्रवेश करणं, नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी हा दिवस योग्य मानला जातो. 19 एप्रिल म्हणजे येत्या रविवारी अक्षय तृतीया साजरी केली जाणार आहे. तर बघा, आपल्यापैकी असे 99% लोक आहेत ज्यांना माहीत नाही आपण कोणत्या चुका करू नये, तसेच या दिवशी काय करावं, काय करू नये याबद्दलच संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बघा, 19 एप्रिल रविवारी म्हणजे अक्षय तृतीया आहे. या तिथीचा प्रारंभ 19 एप्रिल रोजी सकाळी 10:49 सुरू होत आहे आणि 20 एप्रिलला 7:26 म्हणजे सकाळी 7:26 संपणार आहे. यावर्षी 19 तारखेला आपण अक्षय तृतीया साजरी करणार आहोत. बघा, अक्षय तृतीया साजरी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, तर सगळ्यात पहिलं म्हणजे महिलांनी सकाळी लवकर उठायचं आहे. अंघोळीच्या पाण्यात थोडं का होईना गंगाजल टाकायचं आहे. चिमूटभर हळद टाकायची आहे. तुम्हाला अंघोळीनंतर आपलं मुख्य दार स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. दारात सडा रांगोळी करायची आहे. घरदार स्वच्छ करून घ्यायचं आहे. उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे. दाराशी लहान का होईना छोटीशी रांगोळी काढायची आहे. उंबरठ्याची पूजा करून घ्यायची आहे. उंबरठ्यावर एक वस्तू ठेवायची आहे, ती म्हणजे एखादी मातीची पणती घ्या. त्यात अख्खे मुठभर तांदूळ ठेवा. त्यावर 2 लवंग, 2 कापराच्या वड्या ठेवा आणि उंबरठ्यावर कोपऱ्यात दिवसभर ठेवून द्या. त्या तेथेच अशाच राहू द्या. संध्याकाळी दिवे लागणीला ते तांदूळ आणि जो कापूर ठेवलेला आहे लवंगांसोबत, त्यात वस्तू तुम्हाला जाळून टाकायच्या आहेत. माता लक्ष्मीला तुमच्या मनातील इच्छा बोला आणि त्या वस्तू ज्या आहेत मला जाळून टाकायच्या आहे. माता लक्ष्मीला तुमच्या मनातील इच्छा बोलून जाळायच्या आहेत. आता याने काय होईल, तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल. सोन्यासारखे दिवस येतील. त्याचबरोबर या दिवशी सकाळीच गॅस शेगडीची पूजा आवर्जून करायची आहे. आंब्याची तोरण दारावर जरूर लावायचं आहे. आता आंब्याचं तोरण लावताना काय करायचं आहे, महिलांनो, 5 आंब्याची पानं घ्या, 11 घ्या, 21 घ्या, धुवून स्वच्छ पुसून घ्यायची आहे. प्रत्येक आंब्याच्या पानाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लक्ष्मीनारायणाचा मंत्र जपा आणि प्रत्येक आंब्याच्या पानाला हळदी कुंकवाचं बोट लावायचं आहे आणि मग ती आंब्याची डहाळी किंवा आंब्याचं तोरण आपल्याला मुख्य दरवाजावर लावायचं आहे. आता तिसरं म्हणजे असं की मुख्य दरवाजावरती ओल्या हळदीने किंवा हळदी कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. त्याचबरोबर गॅस शेगडीच्या भिंतीवर सुद्धा आपल्याला मुख्य प्रवेशद्वारावर, तिजोरीवर, शेगडीवरती स्वस्तिक काढायचं आहे. लक्ष्मीवर्धक गोष्टी ठेवल्याने तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे. हळदीनं काढा, हळदी कुंकू एकत्र करून काढा, गुलाबजल टाकून काढा, लक्ष्मीनारायणाचा मंत्र जप करा, मग स्वस्तिक काढा. बघा, कुठे शेगडीवरती, मुख्य प्रवेशद्वारावर, तिजोरीवरती, आपल्या देवघरावर काढू शकता. त्याचबरोबर विष्णू सहस्त्रनामावली आवर्जून म्हणा, विष्णू सहस्त्रनाम म्हणा, व्यंकटेश स्तोत्र म्हणा. सकाळी करा, संध्याकाळी करा, मात्र आवर्जून ह्या तुम्ही सेवा करा. नसेल वाचता येत तर यूट्यूबला लावून द्या. त्याचबरोबर तुमच्या कुलस्वामिनीचा टाक असेल, फोटो असेल, देवीला आईला कुंकुमार्चन आवर्जून करा. सकाळी करा, संध्याकाळी केलं तरी देखील चालेल. त्याचप्रमाणे अक्षय तृतीयाला देवी देवतांना छान या दिवशी अभिषेक करायचा आहे. पंचामृताने करा, गाईच्या दुधाने करा. थोडं केशर असेल तर केशर दुधात टाका. केशर मिश्रित दुधाने आवर्जून लक्ष्मीनारायणाला, गणपती बाप्पांना, जेवढे देवी देवतांच्या मूर्ती असतील तेवढ्यांवर केशर मिश्रित दुधाने जमलं तर आवर्जून अभिषेक करा. आता बघा, माता अन्नपूर्णेला देवघरात स्थापन करताना छान असं वाटीभर तांदूळ घ्या. त्यात अन्नपूर्णा मातेची मूर्ती स्थापन करा. अन्नपूर्णा मातेला ओम अन्नपूर्णाय नमः, ओम अन्नपूर्णाय नमः जप करा. सकाळीच देवघरात सुद्धा एक अखंड दिवा लावून घ्यायचा आहे. विझणार नाही, काळजी घ्यायची आहे. एक दिवा तुळशीजवळ लावा, एक दिवा मुख्य दाराशी लावा आहे. प्रत्येक दिव्यामध्ये 2-2 लवंग टाकून घ्या. तसेच दिव्यात 1-1 कापराची वडी टाका, चिमूटभर हळद टाका. देवघरातील दिव्यात पण, तुळशीजवळ पण आणि मुख्य दाराशी सुद्धा अशा दिव्यांमध्ये. त्याचबरोबर असं दिवे लावताना लक्ष्मीनारायणाचा मंत्र जाप करा. त्याचबरोबर बघा, एक दिवा पितृदेवाच्या नावाने दक्षिणेला तोंड करून लावा. त्यामध्ये फक्त
फक्त काळी टाका, बाकीचं काहीही टाकू नका. त्याचबरोबर बघा, अक्षय तृतीयेला देवघरात वाटीभर धणे आणि एखादा गुळाचा खडा किंवा वाटीभर धणे, साखर तुम्ही ठेवू शकता. गुळ माता लक्ष्मीसमोर नैवेद्य दाखवायचा आहे. आपण तर पूर्ण वर्णाचा स्वयंपाक करतो, गोडाधोडाचा नैवेद्य दाखवत असलो तरी सुद्धा दाखवल्यानंतर सुद्धा वाटीभर धणे आणि गुळ किंवा साखर नैवेद्य माता लक्ष्मीला जरूर दाखवायचा आहे. आयुष्यभर तुम्हाला घरात धनधान्य, ऐश्वर्य, सुखसंपत्ती कशाचीच कमी पडणार नाही, म्हणून वाटीभर धणे आणि साखर हा नैवेद्य माता लक्ष्मीला जरूर दाखवायचा आहे. आता या दिवशी थोडेसे धणे आपल्या कुंडीत जरूर पेरा. त्याची जी काही कोथिंबीर उगेल ती तुम्ही जेवणात प्रसाद स्वरूपात वापरायची आहे. या दिवशी पूर्णावरणाचा नैवेद्य, आंब्याचा नैवेद्य जर सगळ्याच घरामध्ये होतो, काही ठिकाणी अक्षय तृतीयेला पासून आंबे खाल्ले जातात, तर त्यानंतरच मग नंतर खाल्ले जातात आपल्या घरात आंबे. अक्षय तृतीयेला केल्यानंतरच, काही घरामध्ये आधीच खाल्ले जातात. बघा, आपल्या कर्माची फळ आपल्या कर्मानुसार मिळत असतं आणि म्हणून अक्षय तृतीयेच्या दिवशी दान करायला विसरायचं नाही. या दिवशी दान केल्यामुळं तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक गोष्टी घडत असतात. आपली जी चांगली कृती आहे त्यामध्ये वाढ देखील होत असते. त्याचबरोबर बघा, अक्षय तृतीयाच्या दिवशी पाण्याने भरलेले भांडे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी तुम्ही कलश किंवा भांडे दान करू शकता. फक्त ते भांडे रिकामे दान करू नका, हे नेहमी लक्षात ठेवा. त्यामध्ये पाणी किंवा साखर धान्य भरून तुम्ही ते भांडे दान करू शकता. मातीचं भांडं अतिशय शुभ राहील. अक्षय तृतीयेच्या दिवशी पांढऱ्या वस्तूचे दान करणे अतिशय शुभ मानलं जातं. त्यामध्ये तुम्ही दूध, दही, साखर, खीर, शंख, पांढरे इत्यादी वस्तूंचं दान तुम्ही करू शकता. ह्यामुळे व्यक्तीला शुभफळ प्राप्त होतं आणि कुंडलीतील चंद्राची स्थिती देखील मजबूत होते. तसेच ह्या काही वस्तू दान केल्याने व्यक्तीला शाश्वत पुण्य होते. बघा, अक्षय तृतीयेच्या दिवशी पूर्वजांना आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही पूर्वजांच्या नावाने गरिबांना, गरजूंना तुमच्या क्षमतेनुसार आपल्या यथाशक्ती अन्नदान, पैसे आणि कपडे इत्यादी देखील दान करू शकता. असं केल्यानं पितृदोषापासून मुक्ती मिळते. या दिवशी ब्राह्मणांसाठी जेवण व्यवस्था करावी. अक्षय तृतीयाला सोने खरेदी करणे सुद्धा खूप चांगले मानले जाते. तसेच मंदिरात फळे, प्रामुख्याने गोडांनाचे दान करावे. शक्य असल्यास हॉस्पिटलमध्ये जाऊन गरजू रुग्णांना फळे आणि मिठाई वाटप करावी. आता बघा, त्याचबरोबर मंदिरात पूजेचं साहित्य, उदाहरणार्थ घंटा, पूजेची थाळी अर्पण करू शकता. तसेच विद्वान व्यक्तींना धार्मिक पुस्तके भेट दिल्यास बृहस्पती प्रसन्न होता. त्याचप्रमाणे या दिवशी आपल्या आईवडिलांना आणि गुरूंचा आशीर्वाद घ्यावा. मोठ्यांचा आशीर्वाद घेणे या दिवशी विशेष फलदायी ठरतं. थोडक्यात सांगायचे तर मोठ्यांचा आशीर्वाद घेतल्यास आपल्याला अनंत पुण्य लाभतं. त्याचबरोबर बघा, याशिवाय या दिवशी धनसंपत्तीसाठी देखील मिठाची पूजा केली जाते. अक्षय तृतीयाला वाटीमध्ये मीठ घेऊन त्याची पूजा अवश्य करावी. पण तुम्ही काचेची वाटी किंवा चिनी मातीचीच वाटी घ्यायची आणि त्यामध्येच मीठ भरावं. मग ते मीठ जाड असेल, काळं मीठ असेल, सेंदव असेल, बारीक मीठ असेल, जे मीठ तुम्ही वापरता ते मीठ तुम्ही भरायचं आहे आणि त्याची पूजा करायची. वाटीच्या समोर तुम्ही फुलं आणि त्यावर हळदी कुंकू वाहू शकता. अक्षय तृतीयाला तुम्ही मिठाची पूजा अवश्य करा. दुसऱ्या दिवशी सकाळी उचलून ते मीठ तुम्ही एकतर स्वयंपाकघरामध्ये वापरू शकता किंवा काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवून तेच मीठ तुम्ही थोडं थोडं करून फरशी पुसण्यासाठी वापरलं तरी देखील चालणार आहे. आता यामुळे आपल्या घरातली नकारात्मकता नष्ट होण्यास मदत होईल. अक्षय तृतीयाच्या दिवशी भगवान विष्णूंची ज्या वेळेस तुम्ही पूजा कराल त्यावेळेस भगवान विष्णूंना पिवळा रंग हा प्रिय आहे, म्हणून पिवळ्या रंगाची फुलं, पिवळ्या रंगाचा तुम्ही भोग प्रसाद म्हणून नैवेद्य त्यांना अर्पण करू शकता. तसेच या दिवशी आपण पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान देखील करू शकतो किंवा करावी. तसेच या दिवशी नवीन कपडे परिधान करून मंदिरात देवाचे दर्शन घ्यायला आवर्जून जावं. प्रत्येक महिन्याच्या अमावस्याला सुद्धा तुम्ही पितरांसाठी दानधर्म, पितरांसाठी सेवा करू शकता. प्रत्येक महिन्याच्या अमावस्याला तुम्ही पितरांचे स्मरण करून शिधा दान करू शकता. तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये गुप्तदान, यथाशक्ती जे काही तुम्हाला पैसे दान करायचे आहेत ते तुम्ही दान करू शकता. किंवा या व्यतिरिक्त तुम्हाला काही पितरांसाठी सेवा करायच्या असतील, पितृस्तुती, पितृअष्टक, पितृस्तोत्र तुम्हाला नित्यनेमाने दररोज म्हणायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी घरामध्ये दक्षिणेकडे तोंड करून बसून ते तुम्ही म्हणू शकता. बसण्यासाठी जे आसन असाल ते पितरांचं आसन नेहमी वेगळंच ठेवावं, त्याला रोज हात लागता कामा नये. बघा, आपण जो पितरांचा स्वयंपाक करतो त्याच्यामध्ये कोणकोणते पदार्थ बनवायचे असतात, तर काही ठिकाणी फक्त पुरणपोळीचा नैवेद्य अक्षय तृतीयेला दाखवला जातो, पण काही ठिकाणी पितरांसाठी पितरांचा स्वयंपाक बनवला जातो. तर पितरांच्या स्वयंपाकामध्ये आवर्जून तांदळाची खीर ही सगळ्यांकडेच बनवली जाते. त्याच्यानंतर उडदाचे वडे बनवले जातात, कढी आळूच्या वड्या बनवल्या जातात, त्याचप्रमाणे बटाट्याची, भेंडीची भाजी, डांगराची भाजी, त्यानंतर गवारीची भाजी बनवली जाते, चटण्या बनवल्या जातात. चटणीमध्ये स्पेशल तिळाची चटणी आणि जवसाची चटणी ही बनवली जाते. त्याचबरोबर कोथिंबीर, पंचामृत, बऱ्याच ठिकाणी मेथीची भाजी, कारल्याची भाजी हे सुद्धा बनवलं जातं. आणि त्याचबरोबर लिंबू, तूप, भाजलेलं
भाजलेले किंवा तळलेले पदार्थ जे असतात ना, ते सुद्धा पितरांना आवडतात. तर बघा आमच्याकडे पुरणपोळीचा आणि आंब्याचं पणं वगैरे बनवलं जातं, तळण वगैरे काढलं जातं व उडदाचे वडे केले जातात. त्याचबरोबर आमच्याकडे करंज्यासुद्धा केल्या जातात. पण पितरांच्या स्वयंपाकामध्ये कांदा लसूण वापरत नाहीत किंवा कांदा लसूण विरहित जे जेवण आहे ते पितरांसाठी बनवायचं असतं आणि पितरांच्या स्वयंपाकामध्ये शेवगा, वांगी किंवा गाजर याचा वापरसुद्धा अजिबात चुकूनही करायचा नसतो. आता बघा पितृभोजन होईपर्यंत घरातील सर्वांनी तुमच्या भावकीतील असतील, तुमच्या घरातील असतील सर्वांनी लहानांपासून मोठ्यांपर्यंत उपवास करायचा असतो. जे काही आपण स्वयंपाक पितरांसाठी जेवण बनवतो हे आहे ते उष्ट करायचं नसतं. पितरांसाठीचा स्वयंपाक करत असताना दुसऱ्यांबद्दल वाईट बोलणं, रडणं, पडणं किंवा खूप खुशी आनंदाने स्वयंपाक करणं असं या गोष्टी करण्याच्या नाही आहेत. नॉर्मल जसं आपण स्वयंपाक करतो की जास्त कोणाबद्दल काही बोलणं नाही, आपापलं काम करायचं, तसंच करायचं. अशा पद्धतीने स्वयंपाक जो आपण आहे तो तुम्हाला पितरांसाठीच करायचा आहे आणि पितरांच्या स्वयंपाकाला कधीच नावं ठेवायची नाही. भले तुम्ही कोणाकडे पितराचं जेवायला गेलात किंवा आपल्या घरी जरी बनवलं तरी तुम्ही जेवण करताना किंवा जेवण झाल्यावर सुद्धा त्याला नावं ठेवायची नाही. यात हे कमी झालं, त्यात कमी झालं, याला चव नाही असं बोलायचं नाही. त्याचबरोबर बघा पितरांसाठी जेव्हा आपण नैवेद्य बनवतो तर त्यावेळेस जेव्हा आपण ताट बनवतो आणि समोर नैवेद्य दाखवण्यासाठी ठेवतो तर त्यावेळेला आपण पाण्याने चोकून भरीव न काढता पाण्याने आपल्याला गोल काढायचा आहे आणि त्यावर मग जे ताट आहे ते नैवेद्याचं बनवलेलं जे आहे ते तुम्हाला ठेवायचं असतं. नैवेद्य दाखवताना उलटं पाणी फिरवायचं असतं. जसं आपण देवांसाठी सगळ्या गोष्टी करतो अगदी त्याचबरोबर मात्र देवांना आपण सरळ असं फिरवतो, मात्र यावेळेस आपल्याला हात जो आहे तो उलटा फिरवायचा असतो. बघा शक्य झालं तर 99% लोक तुम्हाला मिळालं असेल की केळीच्या पानावर वाढायचं आहे तर केळीच्या पानं मिळत असतील तर शक्य नाही तर ताटामध्ये देखील वाढू शकता, मात्र केळीच्या पानावर वाढलं तर चांगलं असतं. पितरांना नैवेद्य दाखवून झाल्यावरती लगेच कावळ्याला देखील घास ठेवायचा विसरायचं नाही. केळीच्या पानावर जेव्हा आपण जेवण वाढतो ना तर त्यावेळेला केळीच्या पानाच्या मध्यभागी सुरुवातीला आपल्याला शुद्ध गाईचं तूप चमचाभर टाकून मग त्यावर वाट ठेवायचा आणि मग त्यावरती वरण वाढायचं. इतर वेळी बघा आपण भात वाढतो त्यावरती साधं वरण वाढतो आणि त्यावर आपण तूप वाढत असतो, पण पितरांच्या ताटात खाली तूप, त्यावरती भात आणि त्यावरती वरण असं वाढायचं असतं आणि लिंबू जे आहे ते सर्वात शेवटी वाढायचं. अक्षय म्हणजे कधीही न संपणारं, अखंड टिकणारं. या दिवशी केलेली पूजा असेल, दानधर्म असेल, अक्षय टिकून राहते, कधीही संपत नाही. म्हणून या तिथीला आपण जे जे शक्य असेल ना त्या सेवा थोडं का होईना दान अवश्य करायचं आहे. त्यामुळे बऱ्याच पितृदोषातल्या 100% अडचणी दूर होतात आणि पितृ शांत होतात. तृप्त होऊन भरभरून आपल्याला ते आशीर्वाद देत असतात. आता बघा तुमच्या घरात काहीच करत नसतील म्हणजे तुमच्या घरात परंपरेनुसार केळी पूजन वगैरे नसेल किंवा गावी करत असतील तर काय करायचं आहे. या दिवशी तुम्हाला पितृदोष असो किंवा नसो, देवाची पूजा झाल्यानंतर दुपारी 12 ते 12:30 वाजता एक दिवा दक्षिणेला तोंड करून लावायचा आहे आणि तुम्ही सर्वांनी दक्षिणेकडे तोंड करून बसून आसन घेऊन बसा आणि एक वेळेस का होईना पितृस्तोत्र, पितृअष्टक तो अतिशय सोपा आहे. हात जोडून म्हणा, येत नसेल तर यूट्यूबला लावून दिलं तरीसुद्धा चालेल. आपल्या पितरांसाठी पितृदोष दूर होण्यासाठी, बऱ्याचशा अडचणीतून मार्ग मिळण्यासाठी, घरात अखंड लक्ष्मी टिकून राहण्यासाठी आपण तुळशीजवळ तर दिवा लावणारच आहोत. अक्षय तृतीयेला मुख्य दाराशी लावणार आहोत. त्याचबरोबर एक दिवा पितरांसाठी सुद्धा आपल्याला दक्षिणेला तोंड करून लावायचा आहे. पितरांसाठी जो दिवा लावणार त्यामध्ये काळे तीळ आवर्जून टाकायचे आहेत. बघा पितृदोष तुम्हाला नावाला सुद्धा राहणार नाही. तुमच्या पितरांना स्मरण करा, प्रार्थना करा. बघा मग सोन्यासारखे दिवस येतील. मात्र महिलांना मासिक पाळी किंवा 4 दिवस वगैरे असतील तर घरातील इतर व्यक्तींनी सेवा केली तरी देखील चालू शकते. आता बघा अक्षय तृतीयेला कावळ्यांना सुद्धा घास द्यायचा आहे. साधा दहीभात ठेवला तुम्ही किंवा पुरी केली असेल, काही चपाती केली असेल, त्यावर थोडासा भात ठेवला, थोडासा दही टाका, चमचाभर साखर टाका आणि घराबाहेर कावळ्यांना घास या दिवशी अवश्य द्यायचा आहे. त्याचबरोबर घराजवळ गाय असेल, शोधा मिळून जाईल, गाईला सुद्धा चपाती द्या किंवा पुरणाची पोळी केली असेल तर पुरणाची पोळी तूप लावून स्वतःच्या हाताने गाईला अक्षय तृतीयेच्या दिवशी आवर्जून सर्वांनी असा नैवेद्य खाऊ घाला आणि मग बघा हे सर्व झाल्यानंतरच मग आपण सर्वांनी जेवायचं आहे. आधी नैवेद्य दाखवा, पितरांना नैवेद्य दाखवा, कावळ्यांना घास ठेवा, गाईला दाखवा आणि नंतर मग आपण जेवा. तसंच या दिवशी कोणकोणत्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत तर त्याबद्दल थोडक्यात माहिती तुम्हाला सांगते बघा. अक्षय तृतीयेच्या दिवशी मद्यपान, धूम्रपान करणं टाळावं. हा जो दिवस आहे तो खूप शुभ आणि पवित्र असा दिवस मानला जातो. त्याचप्रमाणे या दिवशी कोणालाही वाईट बोलणं किंवा अपमानित करणं टाळावं. या दिवशी शांतता आणि सकारात्मकता टिकून ठेवणं अतिशय महत्त्वाचं असतं. अक्षय तृतीयेच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची यांची एकत्रित पूजा करावी. माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची पूजा या दिवशी वेगवेगळी करू नये एवढी मात्र काळजी घ्या, एवढं मात्र लक्षात ठेवा. बघा जर आपण वेगवेगळे त्याच पूजन केलं तर त्यावेळी माता लक्ष्मी आपल्यावरती नाराज होतात, कारण माता लक्ष्मीला सर्वात प्रिय भगवान विष्णूंची केलेली उपासना आहे.
आणि भगवान विष्णूंच्या पूजेचे फळ मिळवण्यासाठी तुळशीची पाने त्यांच्या प्रसादामध्ये नक्की ठेवा. त्यांना तुळशीच्या पानांची माळ बनवून घाला. म्हणजे कोणाला? भगवान विष्णूंना. तर हा उपाय केल्याने भगवान श्रीहरी विष्णू लवकर प्रसन्न होतात. बघा, ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् हा लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र तुम्ही म्हणू शकता. या दिवशी नॉनव्हेजचं सेवन घरामध्ये करू नये. मांस, मटण, मच्छी, अंडी या दिवशी आपल्या घरामध्ये अजिबात बनवायची नाही आहे. आता सर्वात महत्त्वाची जी चूक आहे बघा, या दिवशी आपण अनेक प्रकारच्या वस्तूंची खरेदी करत असतो. त्यामध्ये सोने चांदी खरेदी करतो. तसेच आपल्या ऐपतीनुसार आपण ज्या ज्या वस्तू हव्या आहेत त्या वस्तू खरेदी करतो. पण यामध्ये चुकून सुद्धा आपल्याला प्लॅस्टिकच्या, ॲल्युमिनियम किंवा स्टीलची भांडी किंवा लोखंडाची भांडी या दिवशी खरेदी करायची नाही आहेत. या गोष्टी राहूचा प्रभाव खूप असतो, त्यामुळे घरात नकारात्मकता येऊ शकते. त्यामुळे या गोष्टींची चुकून सुद्धा खरेदी करू नका. त्यानंतर पुढची सर्वात महत्त्वाची चूक म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणालाही पैसे, कर्ज देणं टाळायचं आहे. असे मानले जाते की या दिवशी आपल्या घरातील लक्ष्मी दुसऱ्याकडे जाते. त्यामुळे चुकून सुद्धा या दिवशी पैसे किंवा सोने चुकूनही कोणाला कर्ज देऊ नका किंवा तुम्ही स्वतः सुद्धा असे कोणाकडे पैसे मागू नका, कुणाकडून पैसे घेऊ नका. अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजास्थान, तिजोरी किंवा पैशाची जागा अस्वच्छ ठेवू नये. तसेच घराची नीट साफसफाई करावी. अस्वच्छ घर नकारात्मकतेने भरलेलं असतं. अशा घरामध्ये लक्ष्मी माता वास करत नाही. त्यामुळे ह्या चुकासुद्धा आपल्याला टाळायच्या आहेत. या दिवशी तुम्ही शंख, कवड्या, श्रीयंत्र, कुबेर यंत्र, भगवान श्री गणेश, श्रीहरी विष्णू या सर्व गोष्टी माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत. त्यामुळे त्यांचा आपल्याकडून चुकूनही अपमान होणार नाही याची काळजी देखील आपल्याला घ्यायची आहे. त्याचबरोबर या दिवशी अजून काही नियमांचे पालन करायचं असतं. त्यामध्ये घरामध्ये पती पत्नीने ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. त्याचबरोबर घरामध्ये भांडण, कटकट, वादविवाद होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर बघा, हे काही नियम आहेत. त्याचबरोबर ज्या महिलांना मासिक धर्म चालू आहे, म्हणजे अगदी मासिक धर्माचा 4था दिवस असेल तरीही अक्षय तृतीयेची पूजा त्यांनी चुकूनही करायची नाही. ज्याप्रमाणे ज्या महिलेला नुकतीच डिलिव्हरी झालेली आहे, म्हणजे तिचे 12 दिवस पूर्ण झाले नाहीत, अशा महिलेने चुकून अक्षय तृतीयेची पूजा करू नये. डिलिव्हरी झालेल्या महिलेने 1.25 महिना देवपूजेपासून लांब राहायचं असतं. त्याचबरोबर विटाळ असेल, सुतक असेल, तर अशा महिलेने सुद्धा अक्षय तृतीयेची पूजा जी आहे ती टाळायची आहे. अक्षय तृतीयाला तर्पण विधी, होम करायला विसरू नका. याची संपूर्ण माहिती बघा आपल्या चॅनलवरती आहेच. बघा, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला, महत्त्वपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक मात्र नक्की करा. आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या घरामध्ये दिवे आवर्जून लावा. दक्षिणेला तर पितरांसाठी एक दिवा आवर्जून लावा. त्यामध्ये काळे तीळ अवश्य टाका. पितृ अष्टक म्हणा. व्हिडिओची माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा.